सौंदर्यापासून बांधवापर्यंत सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडता युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत. जो चांदोपासून बांधवापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला. जो सल्ला मान्य केल्याने सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचा होणार आता 100% फायदा. या सल्ल्याच्या अनुसार आता आपण सर्वांनी 5500च्या दरावर 100% करायलाच पाहिजे सोयाबीनची विक्री. जो कास्तकार बांधव हा सल्ला मान्य करेल त्याचा होऊ शकतो या ठिकाणी 100% फायदा. पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र विचारायला लागलाय की सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 5200 ते 5300च्या आसपास आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सल्ला देत आहात की 5500च्या दरावर आपण सर्वांनी करायला पाहिजे सोयाबीनची विक्री. जिथं दरच 5500च्या आसपास नाही तिथं 5500च्या दरावर आपण सर्वांनी कशा पद्धतीनं सोयाबीनची विक्री करायला पाहिजे हे जरा आम्हाला समजून सांगा, आम्हाला हे आणखीन समजलं नाही. तर मित्रांनो, आपला हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा जो प्रश्न याचंच उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिलं जाणार आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहावा एवढीच आपल्याला विनंती. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला आहे की आता आपण सर्वांनी जो दर आहे सोयाबीनचा तो सध्या कमी आहे, पण सोयाबीनचा दर 5500च्या आसपास गेला की तिथं 100% सोयाबीनची विक्री करायला पाहिजे. पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव तो विचारायला लागला की सध्या तर सोयाबीनचा दर 5200-5300च्या आसपास आहे आणि आपण म्हणत आहात की 5500च्या आसपास सोयाबीनचा दर गेला की सोयाबीनची विक्री करा. हे आम्हाला काही समजलं नाही, थोडंसं विस्तारानं समजून सांगाल का? तर मित्रांनो, हे विस्तारानं समजून सांगत आहे, फक्त व्हिडिओसह शेवटपर्यंत जोडलेला एवढीच आहे आपल्याला इथं विनंती. जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्याला माहीत आहे की सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा दर तो 5100, 5200 तर कुठं 5300च्या दरम्यान आहे. पण आपण जर बघितलं तर मागच्या 2-3 दिवसात सोयाबीनच्या दरात तेजी आलेली आहे. कारण अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जे युद्ध चालू आहे याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे बाजारभाव भडकलेले आहेत. जे दर $65-66 प्रति बॅरेल होते ते सध्याच्या कंडिशनला $90 प्रति बॅरेलपर्यंत पोहोचले आहेत. जर आपण इथून पुढचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर हे $100 प्रति बॅरेलपर्यंत पोहोचू शकतात. आणि जर असं झालं तर तुम्हाला सांगतो कच्च्या तेलाच्या या वाढीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर वाढणार. खाद्यतेलाचे दर वाढले की साहजिक आहे की देशामध्ये सोयाबीनचे दर वाढणार. सोयाबीनचे दर वाढले की आपल्याला माहिती आहे की सोयाबीन तेजीमध्ये आगेकूच करणार. कारण यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनचं उत्पादन कमी असल्यामुळे देशातील फंडामेंटल सुद्धा तेजीसाठी अत्यंत अनुकूल आहेत. इथून पुढचा विचार केला तर याच्यामुळे सोयाबीनचे बाजारभाव हे 100% वाढणार, याबद्दल कसल्याही प्रकारची साशंकता इथं अजिबात नाही. जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो आपल्या सर्वांना लवकरच 5500ला क्रॉस करताना दिसणार आहे. पण जेव्हा सोयाबीनचा भाव 5500ला क्रॉस करेल तेव्हा मात्र जास्त तेजीची अपेक्षा बाळगू नका. कारण 5500च्या वर गेले की आपल्याला लगेच वाटते 6000 होईल. पण तुम्हाला सांगतो की युद्ध हे जसं सुरू झाले ते कधी ना कधी बंद होणार आणि तुम्हाला सांगतो अचानकच रात्रीतून युद्ध बंद सुद्धा होऊ शकते. किंबहुना ईश्वरचरणी एवढी प्रार्थना आहे माझी की बाबा हे युद्ध कुणासाठी चांगलं नसते, देव करो आणि हे युद्ध आजच्या आजच बंद होऊन जावं. मग अशा परिस्थितीमध्ये भाव 5500च्या वर गेला, तिथं तुम्ही 6000ची वाढ बघितली, युद्ध समाप्त झालं आणि भाव पुन्हा घसरला तर हातात तोंडाशी आलेला घास निघून जाईल का नाही. म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे की 5500च्या वर भाव पोहोचला की तिथून पुढे आपण जास्त काळ न थांबता
लगेचच सोयाबीन विक्री करावी. सगळं सोयाबीन विकावं वाटत नसेल तर तुम्ही 50% विका, 50% तेजीसाठी रोखून ठेवा, ज्यामुळे होईल आपला इथं खूप खूप फायदा. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार, याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती मला माहीत आहे की आपल्याला आवडले, त्या व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला घ्या ऑल करून, याच्यामुळे प्रत्येक वेळी आपल्याला मिळत राहतो आता इथं सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कास्तकार बांधव आहे, त्या सर्वांसाठी मी शेती मित्राच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओज घेऊन येत राहील. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. सर्वांचे आभार.